पाव किलो कारले घेतलेले आहेत, चिरून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो, काळे तिखट घेतले, चवीनुसार मीठ टाकले कुटामध्ये. तर कोथिंबीर, लसूण, टोमॅटो वाटून घेऊया. वाटून झाल्यानंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कुटामध्ये. मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे वाटण मी भरून घेणार आहे. तर हा मसाला सर्व कारल्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 ते 3 माप आपण तेल ओतूया. तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता टाकायचा आहे. टाकून झालं की आपल्याला कारले तेलात सोडायचे आहेत. तेलामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत. तर अशा प्रकारे फिरवून घेऊया. तर 10 मिनिट झाकण लावून ठेवूया. 10 मिनिटानंतर आपण आपलं कारलं बघूया. तर इथं मस्तपैकी फ्राय होत आलेलं आहे. तर अजून एक 10 मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि इथं मस्तपैकी आपलं कारलं तयार झालेलं आहे. अजिबात कडू होत नाही. घरी नक्की ट्राय करून बघा.